नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. धुसमूस 100% नाही. प्रत्येक पक्षामध्ये धुसमूस असते. धनंजय माडकांचं आणि तिथं महेश जाधवांचं काय व्यवस्थित शक्य आहे का? राजेश क्षीरसागरांच्या बोर्डावर कधी नाना कदमांचा फोटो तुम्ही बघितला का या 4 महिन्यात? का नाना कदमांच्या बोर्डावरून यांचा फोटो बघितला? आमच्यातले मी फोटो काढलाय वा साहेब. प्रत्येक पक्षाची सुरू असते, पण ही धुसमूस म्हणजे शब्दशः धुसमूस नाही. ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा यासाठीचा हा विषय आहे. आणि न्याय का मिळावा? आपल्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आजी माझी नगरसेवक आम्ही जीव तोडून राबलो. अक्षरशः आमच्या घरात म्हणलेत की तुमची स्वतः निवडणुकीत तुम्ही एवढं कधी राबला नाही, तेवढं फिरायला लागला त्या लाटकरसाठी. आपण ह्याचं आम्हाला फळ तर चांगलं द्या. आम्हाला पैसे नको म्हणालो आहे, आम्हाला निधी पाहिजे. आमच्या मतदारसंघात तुमची ताकद लावा. माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये जर काँग्रेसचे जी मान्यवर जुनी आजी माझी कोण असतील ती किंवा मालवीराजांची माणसं असतील ती जर धनुष्यबाणाचा प्रचार करायला तर आम्ही काय विचार करायचा? म्हणजे पुन्हा तिकीट मागायचं आणि पुन्हा माघार घ्यायची म्हणजे आम्हाला पुन्हा धोका आहे का? धोका असेल तर आम्हाला स्पष्ट सांगा. जे बीबी राजेंच्या माध्यमातून ज्या घडामोडी घडल्या त्या पुन्हा घडणार आहेत का? बरं म्हणायचं आणि आम्हाला पुन्हा पुट्टी मारायची असा विषय असेल तर ते वाईट आहे. शेवट आम्हाला खुलं मैदान, आम्ही वरिष्ठांशी बोलणार. आम्हाला इथं ह्या पक्षाशी जावं वाटते. जर वरून जर ग्रीन सिग्नल आला तर आम्ही कुठल्याही पक्षाबरोबर जायला तयार आहोत. सन्मान्य पक्षप्रमुखांना आम्ही सर्व घटना सांगणार. साहेब हे असंच आहे. जिल्हा प्रमुख चेंज झालेले आहेत आता. हे असं कसं चालणार हो? तिथं राजू जाधव आहे, त्या राजू जाधवांच्यावर अत्याचार झाला मागच्या वेळी, अन्याय झाला त्यांच्यावर. त्यांनी अपक्ष 1100 मतं घेतली. रिक्षा चालक सेनेचे अध्यक्ष राजेश क्षीरसागरनी ते तिकीट डावलं, दुसऱ्याला दिलं, जे पक्षात नाहीत त्यांना दिलं आणि त्या बिचाराला 1100 मतं पडलीत. आता 1100 मतदान पडणाऱ्या व्यक्तीला जर भविष्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिकीट नाही देण्यात आलं तर हा विषय असाच आहे. आम्ही कुणासाठी वादविवाद नाही. जी कॅन्डिडेट सक्षम आहे त्या सक्षम कॅन्डिडेटना न्याय द्यावा, आम्हाला निधी द्यावा, एवढाच आमचा हेतू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.